नमस्कार मित्रांनो, मी आहे अथर्व आणि आज आम्ही चाललोय शिर्डीला साईबाबांच्या नगरीमध्ये. आणि हे आहेत माझी बहिणी. इकडे उभे आहे कारण की ट्रेन लेट आहे, नाही आली आहे म्हणजे अजून. आणि कधीपासून आम्ही इथे उभे आणि तिकडे मम्मी लोक काहीतरी गॉसिप करतात, तर बघूया काय इम्पॉर्टंट इन्सिडेंट चालू आहे. इम्पॉर्टंट बघूया. मम्मी तुमची काय गॉसिपिंग खायला सांगा आम्हाला. No, no interesting. No, God! No, God, please, no! Not interesting. None of your business. आम्हाला धोका मिळालेला आहे. धोका. ट्रेन 10 वाजता येणार होती, पण आता 10:30 वाजले आणि ट्रेन आमची अर्धा तास लेट आहे. कसं वाटतंय तुम्हाला? बस आता एसी मध्ये बसत खूप गरम. हे बघा सगळे वैतागले. हे बघा मम्मी आणि काकी. आता आम्ही खूप मागे होतो, आता आमच्या पोहोचलो थोडे आलो. अच्छा. हे पण ब्लॉगर आहे, दोन ब्लॉगर. हे ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू आहे. मध्ये आलोय काही. हे बघा ते तिकडे आहेत आणि हे इकडे काकी के आणि मम्मी स्ट्रगल कर रहे. देखो कितना स्ट्रगल है इनको. ह्यांना साधं तिकडे हे घालता येत नाही, चादर एक घालता येत नाही. मी एकदम सिस्टमॅटिक चादर घातली आहे, सगळं रेडी आहे माझं. ही बघा दलिंदर. काय नाही होणार तुमचं. ते झोपलंय बघा इथे घातली. प्रीमियम सर्विस मला पण दे. मला दे. पुढील स्टेशन सानगर शिर्डी. मी रेकॉर्डिंग चालू केली आणि मी माईक ऑन करायला विसरलो, तर तुम्ही पाहू शकता तिकडे माईक ऑफ आहे आणि मी बडबडत चाललो आहे पुढे. आणि आम्ही सकाळी 5 वाजता साईनगर शिर्डीला पोचलेलो. सगळे झोपेत होतो, ऑलमोस्ट सगळे झोपेत होतो, कारण रात्री कोणाची झोप झाली नव्हती आणि सगळे पुढे चालले आहेत. आणि ही माझ्यासोबत सानिका दिदी चालू आहे आणि ही बघा दिदी व्हिडिओ स्नॅप काढते साईनगर शिर्डी बोर्डचा. तर भेटूया आता पुढे. रिक्षा घेऊन कुठे चाललंय आम्हाला घेऊन. कहीं तो पहुंचाने वाला डायरेक्ट दर्शन के लिए पहुंचाने वाला ये. तर आम्ही आता रेडी झालोय, आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे. 3 hours later. आम्ही लोक गेलेलो मंदिरात, तिकडे फोन अलाउड नाही म्हणून आम्ही रेकॉर्डिंग करू नाही शकलो. इकडे आलं तर तुम्हाला इकडे फोन अलाउड नाही मंदिरात, कुठल्याच मंदिरात फोन अलाउड नाही, तर तुम्हाला फोन बाहेरच ठेवावा लागणार. तर आमचं दर्शन झालं आहे. 2 की 3 तास लागले आम्हाला दर्शनासाठी. संडे होता कारण की 8 वाजता आत गेलेलो आणि आता वाजले आहेत 11-12 वाजले आहेत समथिंग. तर तुम्ही पाहू शकता. इकडे दिदी आहे, पुढे मम्मी चालली आहे. आता आम्ही चाललो आहे जेवायला. इकडे भंडारा असतो, इकडे फ्री जेवण असतं, मोफत जेवण. तर आता आम्ही चाललो आहे. असं वाटतंय थकले आहेत, सगळे थकले आहेत लाईनीत उभे राहून. फोन अलाउड नव्हता. आता आम्ही जेवायला चाललो आहे. बाय बाय काहीच. भेटूया आपण. आम्ही आलो इकडे मोफत जेवण असतं इकडे. तुम्ही बघू शकतात खूप लोक इकडे असतात जेवणासाठी. लाखो भक्तांची गर्दी असते, बघू शकतात. ओ भाई, आता आम्ही चाललो खूप लांब, मंदिरापासून खूप लांब आहे. आम्ही आलो इकडे जेवायला आणि इकडे पाहू शकतात आपण किती लोक एक साथ जेवतात. हे बघा, हे आमचं वस्तू
काकी आणि मम्मी आणि आम्ही इकडे बसलोय आणि कधी असून भेटतात. इकडचं जेवण खूप मस्त असतं आणि इकडे एका टायमाला आणि 1000 लोक असतात. पण खूप लांब आहे मंदिरापासून खूप लांब आहे. जाईपर्यंत जेवण जाईल असं वाटतंय आणि ऊन पण खूप आहे, पाऊसच नाही पडत आहे. जेवण आलंय काही तिकडे आपण पाहू शकतो. एकदम शिस्तबद्ध जेवण, एकदम मस्त असतं. आता आम्ही खाऊन बघणार आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. अमेझिंग. फक्त खूप लांब आहे, ते थोडे कष्ट करून यावे लागतात. छान वाटलं, मस्त. मी मंदिर जेवण वगैरे आलंय. मंदिराच्या बाजूला सगळं मार्केट टाइप असतं. तिकडे सगळं खरेदी करतात, बघू शकतात. आम्ही दोघंच आलोय आणि बाकीची पार्टी आहेत. काय करतात माहिती नाही. सगळे सारखे गायब होत आहेत. कोण कुठे जात आहे, कोण कुठे जात आहे आणि आम्ही लोक पुढे आलोय. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबानी नेलं शिर्डीला. तर आता आम्ही आलोय खंडोबा मंदिर मध्ये. हे मंदिर आहे, आपण पाहू शकतो. तरी शिवसृष्टी नाव आहे, तिकडे चाललंय. तरी हाय बघा. असे बघू शकतो केस, असे तलवार आहे वेगवेगळे. चल चल असे आहेत, असे तलवार आहेत. ह्याला दांडपट्टा म्हणतात. मी सगळं फिरून वगैरे आता रूमवर चाललोय, थोडासा आराम करणार आणि मग नंतर संध्याकाळी गाडी वगैरे होऊन आता आम्ही आलोय साईनगर शिर्डी स्टेशनला. तर आता आमची ट्रेन आली, आता आम्ही चाललोय ट्रॅव्हल करणे और ब्रेकफास्ट काय काय दाखव काय काय. तर याच्यामध्ये आहे बटाटा वडा, हा ऑइली आपण उसके बाद ये लाइट मिक्सचर है, ते आपण टेस्ट करून सांगू तुम्हाला कसं. पेपर पण पॉपकॉर्न आहे, तर हे कसं आहे हे पण फर्स्ट टाइम ट्राय करा. आणि मँगो ड्रिंक दिलाय आणि इन्स्टंट मसाला फ्लेवर चाय प्रीमिक्स और केचप आहे. जेवण सर्व करायचा टाइम झालाय आणि आम्ही सगळ्यांनी या स्पेशल मॅडम साठी नॉनव्हेज आलंय, बाकी सगळ्यांना व्हेज आहे इकडे सगळ्यांना. ही का स्पेशल. आणि एक सेकंड, हे नॉनव्हेज सगळं आहे. ह्याच्यात आलूची भाजी काय करते, आलूची भाजी, लिटरली आलूची भाजी आहे. हे बघा, हे बघा आलूची भाजी आणि चिकन आहे, डाळ आहे, दही. काय कॉम्बिनेशन आहे. आम्हाला पराठा. चला मी ट्राय करते. आम्हाला फक्त विचारायचं की हे कसं कॉम्बिनेशन आहे जेवणाचं. हे बघा हावरा लोक चालू झालेत. तेल तेल फूड
क्वालिटीचे. थोडंसं टेस्ट करून बोल कसं आहे. मी करणार टेस्ट मी पहिला माझ्या सगळे दोघं हावरे आहेत. कसं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट आहे पराठासोबत कोण चिकन खातं. ते तुम्ही इकडे विचारू शकतात जाऊन. ओके शेफ. आणि हे हावरे वेट करतात कधी येतात. आणि हे बघा हे झोपले. हे कसे झोपतात बघा. आमचं प्लेटर आहे. आम्हाला वेज झालं. याच्यामध्ये आता काय काय ही बोलणार. ही हवरीला भूक लागली खूप. काय काय आहे पहिलं? चपाती आहे की पराठा आहे? पराठा पराठा राईस आहे, हे पनीर आहे आणि हे डाळ आहे आणि तुला घरी जाते. आता मी खाऊन तुम्हाला सांगतो की कसं होतं ते. बाय. जेवलो तरी ह्यांना पोट भरलं नाही. हे बघा ही बघ कशी खाते बघ. आणि हे पहिलं आहे, आता हे दुसरं पहिलं दुसरं पण अजून एक मागवलंय हिनी. आणि हिनी पण मागवलंय. मग तू पण मागवलेस. ते तू तर सगळं आमची डाळ खाल्ली, हिचं डाळ खाल्लं, 2 पॅकेट डाळ. अजून काय? पनीरचं मला ते पियाला. हां, आता माझ्या कप नूडल्स मधनं पण याने खाल्लंय आणि तरी पण अजून सगळे खात आहेत. मम्मीचे बटाट्याचे कट करा आईस्क्रीम पण येतं. कट करा. फायनली आम्ही लोक आलोय आणि तेच मी माझा ब्लॉग एंड करतो. कसं वाटतं तुम्हाला? सगळे थकलोय. खूप मजा केली आम्ही. आणि इथेच माझा ब्लॉग एंड करतो. बाय बाय.